नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता असते ती जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी होणाऱ्या आरक्षण घोषणेची. अखेर राज्य शासनाने 34 जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं असून यामुळे राजकीय समीकरणं कशी बदलणार याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे. तर बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील कोणते गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तर यामध्ये 6 पंचायत समितीमध्ये महिला सभापती असणार आहेत आणि याच महिलांमध्ये 1 अनुसूचित जातीतील महिला, 2 ओबीसी महिला तर 3 सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचा समावेश असणार आहे. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक आणि जळगाव जिल्हा परिषदा या प्रमुख जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील या पदांसाठी चुरस वाढणार आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच मागास प्रवर्गाला विशेष प्राधान्य दिलं गेलं आहे. या आरक्षण जाहीरनाम्यामुळे स्थानिक राजकारणात आता नवा रंग चढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळणार असून काही ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय प्रतिनिधींना बळकटी मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज, गटबाजी, पक्षीय रणनीती आणि स्थानिक राजकीय घडामोडींना नवा वेग मिळणार आहे. आणि आता याच निवडणुकांमध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत ते या निवडणुकीला कसे सामोरे जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण याच निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.